रयत सारथी न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या। छत्रपतींच्या विचारांचा जागर, देसाई इंगळीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे दिमागदार अनावरण। चिकोडी तालुक्यातील देसाई इंगळी गावाने रविवारी इतिहासातील एक अविस्मरणीय क्षण अनुभवला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने आसमंत दुमदुमला, भगव्या पताका डौलाने फडकल्या आणि हजारो शिवप्रेमींच्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भव्य दिव्य अनावरण उत्साहात पार पडले। धार्मिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे हा सोहळा ऐतिहासिक ठरला। कार्यक्रमात बोलताना कर्नाटकचे माजी उद्योगमंत्री संतोष लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा हा कोणत्याही एका समाजाचा नसून संपूर्ण मानवतेचा असल्याचे स्पष्ट केले। समानता, न्याय, सर्वधर्म समभाव आणि लोककल्याण हीच शिवरायांच्या राज्यकारभाराची खरी ओळख असल्याचे सांगत त्यांनी युवा पिढीला खरा इतिहास सांगण्याचे आवाहन केले। छत्रपती शिवाजी महाराजांची मुस्लिम विरोधी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ नये। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही शिवरायांच्या कार्याचा गौरव केला आहे। गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्वर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांमधून सामाजिक ऐक्याचा संदेश मिळतो असे त्यांनी नमूद केले। स्वागत राजाराम माने यांनी केले तर प्रास्ताविक शंकर पवार यांनी केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रकाश हुक्केरी होते। त्यांनी मतदारसंघातील विकास कामांचा आढावा घेत इंगळीसह संपूर्ण परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले। प्रत्येक गावात मराठा भवन मंजूर करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली। आमदार गणेश हुक्केरी यांनी शिवरायांचा इतिहास घराघरापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा पुतळा उभारण्यात आल्याचे सांगितले। खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी शिवरायांचे महिला संरक्षण, शेतकरी हित आणि लोकाभिमुख प्रशासनातील योगदान अधोरेखित करत आजच्या काळात त्यांच्या विचारांची अधिक आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले। माजी आमदार महांतेश कवटगीमठ यांनी हा दिवस इंगळीच्या इतिहासातील सुवर्ण क्षण असल्याचे सांगत हा पुतळा भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल असा विश्वास व्यक्त केला। या सोहळ्यास बेंगळुरूच्या गोसावी महासंस्थान मठाचे परमपूज्य श्री मंजुनाथ महास्वामीजी तसेच श्रीशैल जगद्गुरू डॉक्टर चन्न सिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचे सानिध्य लाभले। आशीर्वचनात त्यांनी समाजाने संघटित राहून प्रगतीचा मार्ग स्वीकारावा असे आवाहन केले। या सोहळ्याला खासदार प्रियांका जारकीहोळी, आमदार गणेश हुक्केरी, पद्मश्री डॉक्टर प्रभाकर कोरे, शिरगुप्पी शुगरचे चेअरमन माजी आमदार के.पी. मग्गेनवर, माजी आमदार महांतेश कवटगीमठ, माजी मंत्री श्रीमंतात्या पाटील, दत्त समूहाचे प्रमुख गणपतरावदादा पाटील, दत्त कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, सुप्रियाताई पाटील, अजितसिंह निंबाळकर देसाई, गुरुदत्त शुगर्सचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे, व्यंकटेश्वरा कारखान्याचे स्वरूप महाडिक, दिग्विजय पवार देसाई, ज्योतिराम यादव, अण्णासाहेब पवार, बाळासाहेब पाटील, रामा माने, बी.आर. यादव, अण्णासाहेब शिंदे यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज मराठा मंडळ देसाई इंगळीचे सर्व कार्यकर्ते, देसाई इंगळी ग्रामस्थ, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते। दीपप्रज्वलन, पुष्पहार अर्पण आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात संपन्न झालेल्या या सोहळ्याने देसाई इंगळीच्या इतिहासात नवे सुवर्णपान जोडले। अश्वारूढ पुतळा केवळ स्मारक न राहता सामाजिक ऐक्य, राष्ट्रप्रेम आणि स्वराज्याच्या प्रेरणेचे केंद्र ठरेल अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली। रयत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ।